जुनी पद्धत जी होती एज्युकेशनची ती राज्याचाच विषय राहील का आणि पंतप्रधान स्वतः या 22 विद्यार्थ्यांची जी आत्महत्या केलेली आहे त्याच्याबद्दल दुःख व्यक्त करणार का किंवा आता असणारं जसं विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने कॉम्पेन्सेशनचा मुद्दा हा आल्याशिवाय आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही असं जे काही वक्तव्य आलेलं आहे किंवा हळूहळू येत चाललेलं आहे किंवा सिस्टम बदलण्याच्या संदर्भातलं काय त्याच्याबद्दल सरकार बोलणार नसेल तर मग आपण आंदोलन मागे का घ्यावं ही जी चर्चा सुरुवात झालेली आहे ती मी असताना मानतोय की सरकारमध्येच कुठेतरी विचारविनिमय झालाय आणि राजीनामा आलाय असं दिसत नाही तर मला असं दिसतंय की धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहूनच राजीनामा देऊन आगीमध्ये तेल ओतण्याचं कामकाज त्या ठिकाणी केलंय असं मी त्या ठिकाणी मानतोय त्यांची इंटरनल भांडणं जी आहेत ते इंटरनल भांडणं या राजीनाम्यातून दिसत आहेत असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. विद्यार्थी विजयी झाले साहेब असं म्हणायचं का? विद्यार्थी विजयी झाले ना जे झुकणार नाही असं जे म्हणत होते त्यांना पार नाक रगडायला लागलं विद्यार्थ्यांनी.